चुका झाल्यानंतर काय करायला पाहिजे काय नाही, तर त्यांच्याकडून अजूनपर्यंत खूप शिकण्यासारखं भेटे आणि नेहमीच ते सपोर्ट करतात. कधी आमचा बॅड फॉर्म असला तरी पण ते बोलतात की काय नाही तुम्ही खेळू शकतो. थँक्यू व्हेरी मच सार्थक. खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आणि ठरले सार्थक गरत या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जाऊया आता आपण उत्कर्ष पाटील व्हॉइस ऑफ धनसार ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. एक अपकमिंग यंग टॅलेंट कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकतायत. वसई पासून आडणे गावातून साधी सुरुवात, अगदी हालाकीच्या दिवसांमधून चालू झालेला प्रवास आणि आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला हेवा वाटेल असं नाव त्यांनी कमावलं या समालोचन क्षेत्रामध्ये. त्यांचं देखील आज या वेऊर नगरीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्यांचा आवाज आपण ऐकलात. सनी मोरे प्लीज आपण या. आगमन माजी नगरसेविका स्वाती निलेश पाटील मॅडम आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरिता मी संजय गायकवाड सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते माजी नगरसेविका स्वाती निलेश पाटील मॅडमांचा आपण मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान रत्नदीप चषकाच्या माध्यमातून आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होईल. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतायत ही खऱ्या अर्थानं स्वागत सन्मान या स्पर्धेचा. आज यश फाउंडेशन संघर्ष मुरबे आज जी टी शर्ट आपल्याला बघायला मिळत आहे ती सन्माननीय जयेश गावड भाऊ यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली. एका दिवसात खऱ्या अर्थानं माऊली स्पोर्ट्स पालघर यांनी मात्र ही टी शर्ट परिपूर्ण करून दिली आणि खऱ्या अर्थानं आज जयेश गावड यांचे देखील आभार आहेत संघर्ष मुरबे यश फाउंडेशन या टीमच्या माध्यमातून. मॅचला सुरुवात होते. एक चांगला सामना आपल्या भेटीला जिथे आपण पाहतायत फर्स्ट इनिंगला इथून सुरुवात होते. YBCCB एक दिग्गज संघ आदित्य शर्मा यांच्याकडनं प्रत्येक चौकार हॅट्रिक करिता 1001 रुपये. सुभाष यांच्याकडनं देखील आपण पाहतात आता कॅश प्राईज वाढलंय. तुषार लढे यांच्याकडनं देखील आपण आता कॅश प्राईज आलेत. म्हणजेच आदित्य शर्मा, तुषार लढे आणि सुभाष 3000 कमवण्याची नामी संधी जिथे आता फलंदाजांकडे आहे. सलग 3 चौकार खेळा आणि 3000 रुपये कमवा. रात्रभरात मालामाल. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती सिंगल. रोनित गोलंदाजी ट्रॅकवरती. मुरबे संघाचे एक महत्त्वाचे गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू अगदी शरीरापासून थोडा दूर ठेवला. ओव्हरपिच पद्धतीचा होता परंतु त्यामध्ये वेग प्रचंड राहिला आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत हा इथे येतोय डॉट बॉल. इथे देखील सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फलंदाज सुभाष इथे आता बाद होतील. गॉन. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत वैभव दाखल होतील. YBCC संघाला आपण पाहतायत 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 1. तेजस एक दिग्गज क्रिकेटपटू. काय फलंदाजी, काय क्षेत्ररक्षण, काय गोलंदाजी. एक बेस्ट ऑलराऊंडर कसा असावा. नुकताच संजय प्रीमियर लीग मुरबे येथे स्पर्धा झाली आणि तिथे देखील अफलातून खेळ आपल्याला पाहायला मिळाला. ओरम क्रिकेटचा गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात फटका तर खेळलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील आणि अंशू तिथे आपल्याला पाहायला मिळतात पोहोचले. काय फिल्डिंग राहिली. DNCCची स्पर्धा गाजवली यश फाउंडेशन संघर्ष मुरबे या संघाने. बॉलचा खेळ झालाय 4 आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर रणसंख्या फलकावरती 2. इथे देखील वैभव आलेत. वैभव यांनी पहिला बॉल चेक केलाय खेळपट्टीवरती. अगदी शेवटचा बॉल आता. रोनित चांगली गोलंदाजी. सातत्यानं पहिलं षटक हाताळण्याचं ज्यांना मान मिळतो संघर्ष मुरबे यश फाउंडेशन या संघामध्ये. एक्स्ट्रा खेळाडूमध्ये आमच्या साथीनं निर्भय मेर एक जबरदस्त होणहार खेळाडू. परंतु ज्या वेळेला सिनियर खेळाडू असतात त्यावेळेला स्वतः माघार घेण्याचं हेही त्यांचं मोठं मन आहे. फटका खेळला जरूर चांगला. दर्शक तरे तिथे आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगले क्षेत्ररक्षक आणि एक चांगले फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकाचा खेळाचा 9 आउट झाला आणि तिथे धावसंख्या 2 आणि 2 वरती धक्का 1 अशी स्थिती बघायला मिळाली. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतात या स्पर्धेकरिता लागणारे 3 दिवस पुण्यदान अर्थातच पिण्याचं पाणी सन्माननीय मितेश ग्राउंडसाठी ऑल राईट. जिथे आपण पाहतात ग्राउंडचे आउटफील्ड खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते आणि ते मितेश मोरे
यांनी खूप चांगली सहकार्य केलं या स्पर्धेकरिता. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 2. प्रत्येक चौकाराकरिता आपण पाहतायत लाल्या अर्थात धीरज पाटील यांच्याकडनं 200 रुपये आहेत नरेंद्र बाबू यांच्याकरिता. नरेंद्रनं मात्र एक काळ असा गाजवलाय सुरुवातीच्या काळाला खऱ्या अर्थानं रत्नदीप याच संघाकडनं खूप चांगलं क्रिकेट. तुषार मोरे, चंदन मोरे यांच्या साथीनं नो बॉल होता. आता या नो बॉलवरती धृतेशनं खऱ्या अर्थानं आपण पाहतात नो बॉल +1 अशा धावा मिळतील, त्या म्हणजेच इथून 2. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली. आता अंशू एक्सपिरियन्स शेअर करतात की या मॅचमध्ये कुठल्या पद्धतीने खेळ करायला हवा. 4 धावा या धावफलकावरती. यावेळेला आपण पाहतायत चांगला चेंडू. एका बाजूला वैभव आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू जरूर आहेत आणि तदनंतर एका बाजूला नरेंद्र. धृतेशला आता योग्य ट्रॅक मिळाला जिथे चांगल्या चेंडूची हाताळण होते. फटका तर केला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप फिल्डिंग देखील तेवढीच चांगली राहिली आणि आता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 4 वरती स्थिर. बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये आतापर्यंत 2. सेन्सिबल क्रिकेट. ज्या वेळेला 2 बॉल डॉट येतात त्यावेळेला तुम्ही स्ट्राईक रोटेशनचं काम करणं गरजेचं आहे, कारण नरेंद्र सारखा एक जबरदस्त खेळाडू तुमच्याकडे आहे. त्या अनुषंगानं नरेंद्र याला मात्र निश्चित स्वरूपात संधी दिली स्ट्रायकिंग एंडला येण्याची. 3 बॉलचा खेळ झाल्या 5 धावा. रत्नदीप चषक 20-26 हा घमासान आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगली स्पर्धा. क्रॉस बॅट न खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू पाहता 3 खेळाडू आहेत तिथे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. 3 हॅट्रिक चौकार जर आपण पाहतायत म्हणजेच जर हॅट्रिक चौकारांची केली तर आदित्य शर्मा यांच्याकडनं 1000 रुपये इथे मात्र आलेले आहेत YBCC या संघाकरिता. आता फलंदाज नरेंद्र थोडेसे त्रस्त झालेत. 6 बॉलमध्ये फक्त 1 रन त्यांच्या बॅटमधनं, तर वैभव 5 बॉलमधनं खेळतात 1 धावेवरती. शेवटचा बॉल या षटकातील यश फाउंडेशन संघर्ष मुरबे. एका दिवसामध्ये माऊली स्पोर्ट्सनं खूप चांगली टी शर्ट इथे मात्र प्रोव्हाइड केली आणि निश्चित स्वरूपात ती टी शर्ट जयेश गावड यांच्या माध्यमातून यश फाउंडेशन करिता ही स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतंय. इथे नरेंद्र यांचा फटका फसला आणि जिथे छोटू आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी तो कॅच टिपलाय. फलंदाज बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर अवघ्या 5 धावा. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत विनेश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिश. पुन्हा एकदा एका युवाला इथे मात्र संधी मिळते संघर्ष मुरबे यश फाउंडेशन या संघामध्ये. आता गोलंदाज अनिश यांना आपण पाहतायत. फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तेजस तरेला आपण पाहिलं आणि तदनंतर बॉलला फेकी करतील तद्वरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच मंद गतीनं. आता धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 6 वरती. अनिश यांना आपण पाहतायत. आता इथे हा बॉल पंचांचे सिग्नल दोन्ही आज समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल. आजच्या रजनीमध्ये खऱ्या अर्थानं 16 संघ आहेत आणि त्या 16 संघांचे सामने खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील. महिला कक्ष आपल्याला पाहायला मिळते आणि आता विनेशच्या बॅटमधनं काही चांगला फटका खेळले. अगदी ओव्हरपिच पद्धतीचा बॉल ऑन साईडला बिटवीन द गॅप बॉलला ढकलला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना महिला कक्षांमध्ये आमच्या माता भगिनी अगदी आपण पाहतायत या स्पर्धेकरिता वेळात वेळ काढून आलेले आहेत. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर भंडाराळी प्रेझेंट रत्नदीप चषक 2026 ची ही दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतला मात्र हा चांगला खेळ पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटनं विनेशनं फटका तर जरूर खेळला. सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आता तिसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतायत 12. आदित्य शर्मा यांच्याकडनं सलग 3 चौकारांकरिता हॅट्रिक चौकारांची 1001 रुपये. इथे देखील फटका तर जरूर खेळल्या. वैभवनं सिंगलच मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती आगेकूच करते 1 आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत धावा आहेत त्या म्हणजेच 13. अनिश 1 बॉल वाईड आल्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचा ज्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं. इथे देखील पायावरचा बॉल फ्लिक ऑन द रिस्ट मनगटाच्या साह्यानं बॉलला वळण तेजसनं बॉलला फील्ड केलंय. एका बाजूनं दर्शक देखील आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 14. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर या षटकातील आतापर्यंत बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 5 अगदी शेवटचा बॉल. क्लीन बोल्ड फलंदाज बाद गॉन.
फलंदाज अनिल यांनी जर 3 चेंडू आणि 3 चौकार मारले तर विकास जैन यांच्याकडनं 3,000 रुपये. तर इथून आपण पाहताय 3 बॉल 3 चौकार जर आले तर 3,000 रुपये आहेत. गोलंदाजी मार्कवरती विशाल तरे, मॅन ऑफ द सिरीज DNCC या स्पर्धेमध्ये ज्याचं हकदार राहिले 1 लाखाची स्पर्धा आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्यांच्या नावी तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल तरे एक चांगले खेळाडू, अनेक वेळा तुम्ही त्यांना मैदानाच्या आतमध्ये अगदी शांत पाहताय आणि खूप चांगल्या पद्धतीने ते बॅटनं गोलंदाजीने उत्तर देत असतात फलंदाजांसाठी. कर्दनकाळ आणि या वेळेला षटकाराला अनिवार्य बंधन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. गाणं संपलं. बँकेमध्ये मॅनेजर होते, महाराष्ट्र बँकेमध्ये रिटायर. 5,000 रुपये लावू का? थँक्यू. ब्रिजेशला प्रत्येक चौकाराकरिता आपण पाहता धीरज पाटील लाल्या यांच्याकडनं 500 रुपये, तुषार लढे यांच्याकडनं 500 रुपये. सन्माननीय मदन गडक सर आणि सदाशिव गडक साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मॅनेजर पदावरती आता रिटायरमेंट आहेत. मदन गडक साहेब आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं त्याने निश्चित स्वरूपात पद भूषवलं आणि आता रिटायरमेंट झालेली आहे. इथे देखील आपण पाहतायत फलंदाज बाद होत असताना गॉन. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल तरे यांना आपण पाहतायत. चेतन पाटील मुरब्याचं अनमोल रत्न, एक ब्रँड व्यक्तिमत्व या मॅचला शुभेच्छा देतात मुरबे या संघाकरिता. एक चांगले असे कलाकार आहेत ते. निश्चित स्वरूपात मुरबे गाव म्हटलं की कलागुण विविधने नटलेलं गाव आहे, ज्यामध्ये तुम्हाला चांगले गायक, ज्यामध्ये तुम्हाला चांगले सिंगर, ज्यामध्ये तुम्हाला चांगले क्रिकेटपटू, ज्यामध्ये चांगले लेखक, कवी, असं हे मुरबे गाव आहे, ज्यामध्ये चांगले डान्सर आहेत. आणि त्याच्यातीच एक कलाकार अर्थातच चेतन पाटील, चेक या नावानं भरपूर प्रसिद्धी त्यांना मिळाली आणि त्याने देखील या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिलेल्या आहेत. सलग आपण पाहताय 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत त्या 17 धाव्यांचं टार्गेट हे आपल्याला सेट करताना पाहायला मिळत आहेत. कार्यसम्राट रत्नदीप चषकाचे शिल्पकार मान्य श्री उत्तम मोरेश्वर घरत साहेब कालच्या दिवसात ज्यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली. स्वतः देखील एक चांगले क्रिकेटपटू राहिलेले आहेत. अनेक वेळा टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती नवली गावातून ओपनिंग पेअरला आलेले फलंदाज आणि तो सुवर्ण काळ त्यांनी गाजवला. तदनंतर क्रिकेटपासून थोडेसे दूर राहिले आणि तदनंतर समाजकारण, समाजासहित राजकारणात आले आणि पालघरमध्ये यंदाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी अफलातून स्ट्राईक रेट ठेवून बॅटिंग केली आणि नगराध्यक्ष पदावरती ते विराजमान आहेत. मुरबे संघ आपल्याला पाहायला मिळतात. अंशू भाऊ देखील असेल एक सिनियर खेळाडू आणि असे दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धाव्यांचं टार्गेट. चला संघर्ष मुरबे यश फाउंडेशन आपण आपले फलंदाज पाठवायचे आहेत. आजची रेड जर्सी आपल्याला पाहायला मिळते जी खऱ्या अर्थानं माऊली स्पोर्ट्सनं एका दिवसात ही टी शर्ट डिझाईन केली आणि ती स्पॉन्सर जयेश गावड यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे या ब्रँड आहे आता सध्या. अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्यानं सेमीफायनल, फायनलचा प्रवास करणारा टीम म्हणजेच आपण पाहिलं तर एका बाजूला आता सातपाडीचं नाव घेतलं जातं, पॅराडाईज बोईसरचं नाव घेतलं जातं आणि त्यांच्या साथीनं यश फाउंडेशन संघर्ष मुरबे. जबरदस्त फॉर्मात असणारी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला 17 धाव्यांचा टार्गेट. यानंतरचा सामना सन्माननीय मितेश मोरे सरांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत करण्याकरिता मी निलेश पाटील सरांना विनंती करतो की आपण मितेश मोरे सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावं या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतात जे खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरिता आमचे प्रमुख मान्यवर आहेत मितेश मोरे सर आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान. 17 धाव्यांचं टार्गेट. एका बाजूला हार्दिक आणि एका बाजूला विशाल. 2 हुकमे एक्क्यांची जोडी यश फाउंडेशन संघर्ष मुरबे या संघाकरिता दाखल झालेत. विशाल खूप जास्त चर्चा या खेळाडूची आता होत आहे. एका बाजूला कूल अँड काम ज्याचं नाव आहे हार्दिक मेहर, जो मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल वैभव यांचा.
पहिलाच बॉल अप्रतिम, गुड लाईन स्पॉटला पिचिंग आणि खऱ्या अर्थानं उत्तर नव्हतं त्याचं विशालकडे. हॅट्रिक जर घेतली तर आदित्य शर्मा यांच्याकडनं 1001 रुपये. वैभव या गोलंदाजाकरिता 17 धाब्यांचं टार्गेट. यावेळेला शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वरती आक्रमण ऑन साइडला बिटवीन द गॅप बॉल सीमारेषेच्या बाहेर अगदी मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषेच्या पार जाताना हा आलाय चौकार. प्रत्येक बॉलरला आहे परंतु हा भरपूर शॉर्ट बॉल होता आणि विशालनं त्या बॉलवरती आक्रमण केलं. 2 बॉलचा खेळ झालाय, 4 धावा. आता उघ्या 13 धाव्यांची गरज या सामन्याला जिंकण्याकरिता. पुन्हा एकदा फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे विनेश. अगदी आपण पाहतायत 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. सन्माननीय मदन गडक साहेब आणि सदाशिव गडक साहेबांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. रत्नदीप क्रीडा मंडळ भंडाराळी प्रेझेंट रत्नदीप चषक 2026 पालघरमध्ये अंडरम क्रिकेटची सुरुवात करणारी ही पहिली स्पर्धा राहिली आणि तो मान मिळवला या रत्नदीप चषकानं. दिमागदार आयोजन, अगदी नेत्रदीपक. आजचे दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. सेन्सिबल क्रिकेट. पहिली धाव आत्मविश्वासाची घेत असताना हार्दिक आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना आतापर्यंत 5 बॉल इथे मात्र परिपूर्ण झालेत आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 6. 17 धाब्यांचं एक माफक टार्गेट असताना संघर्ष मुरबे यश फाउंडेशन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला संघ. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न होता जिथे नरेंद्र बाबू त्यांनी मात्र निश्चित स्वरूपात तिथे क्षेत्ररक्षण केलं. नरेंद्र बाबू यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अनेक वर्ष संतोष मोल्या खूप चांगले फास्टर बॉलर होते. इथून मागची 10 वर्ष जर आपण मागे पाहिली तर त्यांना अगदी क्लोज यष्टीरक्षण यष्ट्यांना बिलगून कोण तर त्यांचं नाव नरेंद्र बाबू. एक चांगले यष्टीरक्षक म्हणून या अंडरम क्रिकेटमध्ये त्यांना आपण अनेक वर्ष पाहिलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा या धावफलकावरती आहेत. महिलांकरिता आपण पाहतात मोबी केअर यांच्याकडनं लकी ड्रॉचे गिफ्ट्स आहेत. 5 भाग्यवान विजेत्या या आमच्या माता भगिनी कोण असतील तेही थोड्या वेळात आपण निश्चित स्वरूपात करणार आहोत. जे कोणी लकी ड्रॉमध्ये असतील त्यांनी आपली नावं सनीश शिंदे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपली नावं आपण ॲड करा. नावं दिलेली आहे. थँक्यू. म्हणजेच आता ते 5 लकी ड्रॉ 5 लकी ताई विनर कोण असतील त्याही गोष्टी आजच्या रजनींमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोबी केअर यांच्या माध्यमातून ते गिफ्ट आहेत. ब्रिजेश घरत यांनी जर विकेट मिळवली तर 1000 रुपये. विकी घरत यांच्याकडनं फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे सुभाष. YBCC संघाचे जुने जाणते खेळाडू. आज अनेक खेळाडू YBCC मध्ये दाखल झाले असतील, नवीन खेळाडू उदयास आले असतील, परंतु सुभाष हेही एक खऱ्या अर्थानं महत्वाचं नाव, महत्वाचा घटक. आज 25 वर्ष पूर्ण करत असताना YBCC संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ते 7 मार्च YBCC चषक आपल्याला बघायला मिळाला. काय फटका केलाय हार्दिकनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना 4. इथे आपण पाहतात आता धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये गरज आहे 5ची. इथे देखील बॉल बिटवीन द गॅप. आता स्कोर आर लेवल. इथून आपण पाहतात आता विजयाचा सुगंध दरवळत चालला. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे या संघाच्या डगआउटमध्ये. फटका खेळायचा होता टॅप परंतु तो मिसटाईम झाला आणि बिटवीन द गॅपच गेला. नशिबानं साथ दिली. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 1 धावेची गरज असताना आता YBCC यावेळेला आपण पाहतात संघर्ष संघाला इथपर्यंत घेऊन येण्याचं काम ज्यांनी केलंय ते रॉकी. एक कोच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. आयुष्याचा चित्रपट फक्त 2 दिवसांचा आहे. एक दिवस येण्याचा आणि एक दिवस जाण्याचा. ज्यामध्ये आपण जगतो तो खऱ्या अर्थानं आनंदाचा आणि भरभरलेला क्षण असावा. जिथे रॉकी यांचा मी उल्लेख करीन. रॉकी हे एन्जॉय करणारं नाव आहे. SPL झाली त्यावेळेला सर्वाधिक जास्त एन्जॉय कोणी केलं त्यांचं नाव आहे रॉकी. आणि इथे यश फाउंडेशन संघर्ष मुरबे सामना जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅच तोही किताब आपण जाणार आहोत. परंतु या पुढील सामना एका बाजूला काशीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धनसार काशीपाडा आणि एका बाजूला जय हनुमान वडकुंड डहाणू यांच्यातला मात्र तो मॅच. टॉससाठी या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
मॅन ऑफ द मॅच विशाल तरे. 2 गडी बाद करत 10 धावा ज्यांच्या बॅटमधनं आल्या तेच मॅन ऑफ द मॅच विशाल तरे. विशाल तरे सांगतील की आता सगळं काही अंडरआर्म क्रिकेटमध्ये विशाल तरे हेच तुम्हाला नाव ऐकायला मिळेल. ज्या पद्धतीने त्यांचा हा गोल्डन इरा चालू आहे आणि ते विशाल तरे ठरतात मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय मदन गडक, सदाशिव गडक आणि नितेश मोरे सरांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरिता यावं. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला वडकुंड आणि विपक्षात धनसार काशीपाडा या 2 संघांमधला तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. या मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच जिथे आपण पाहतायत विशाल तरे. एक जबरदस्त क्रिकेट ज्यांनी दाखवलंय आणि ते मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत. या विशाल तरे आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. संपूर्ण अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटवरती आता संपूर्ण पालघर तालुक्यात बॉक्स क्रिकेटमध्ये सिरीज कुणाच्या नावे जास्त राहिल्यात या हंगामात तर दिवेश पाटील आणि विशाल तरे ही सध्या नावं आपल्याला चर्चेतली पाहायला मिळालीत. मॅन ऑफ द मॅचचं हे मेडल, सामनावीर हा पुरस्कार, तदनंतर एनर्जी किट आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर शिंदे स्पोर्ट्स यांच्याकडनं ही टी शर्ट नाही विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅचची ही टी शर्ट आपल्याला बघायला मिळते विशाल यांना शिंदे स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. धन्यवाद धन्यवाद. हे एनर्जी किट आणि आपण हे विशालला देतो आहेत. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. बॅटिंगनं 10 रन आणि गोलंदाजी करत असताना 2 गडी बाद करत मॅन ऑफ द मॅच यश फाउंडेशन संघर्ष मुरबे टीम आहे शिंदे स्पोर्ट्स यांच्याकडनं. आणि शिंदे स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही टी शर्ट आपल्याला बघायला मिळते. विशाल यांच्यासमोर अगदी आपण जोडणार आहोत. खूप चांगल्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. आज पालघर रत्नदीप चषकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात जबरदस्त कामगिरी आणि मॅन ऑफ द मॅच विशाल. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. एकंदरीत विशाल काय म्हणाल, महत्त्वाची पहिलीच मॅच होती या एका मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यामध्ये खूप चांगला खेळ, संघाची गोलंदाजी तेवढीच चांगली राहिली, बॅटिंग देखील आपण खूप चांगली केली. मॅन ऑफ द मॅच झालात कसं वाटतंय? पालघरमध्ये तर जास्त पण येत नाही खेळायला, पण खूप बरं वाटलं मला. मॅन ऑफ द मॅच भेटली. आणि ग्राउंडबद्दल बोलायला झालं तर ग्राउंड खूपच छान आहे. थँक्यू सो मच. या एका बाजूला वडकुंड डहाणू आणि एका बाजूला काशीपाडा धनसार या 2 संघांमधला तुल्यबळ मॅच. दोन्ही संघाचे कर्णधार भावेश गिरी आपण या आलेले आहेत का? कर्णधार कल्पेश राऊत, भावेश पवार या नावानं जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्यांना मिळाली. टॉस करण्याकरिता सनी मोरे यांना विनंती करतोय. सनी मोरे आपण या. तुमच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचा टॉस केला जाईल. अगदी आपण पाहतात आयकॉन खेळाडू म्हणून अनेक स्पर्धा गाजवल्यात ओव्हरऑल क्रिकेटच्या ते कल्पेश राऊत आपल्याला पाहायला मिळतात. आणि निश्चित स्वरूपात या नेक्स्ट मॅचचा इथे टॉस होतो आहे. एका बाजूला जय हनुमान वडकुंद आणि त्यांच्या विपक्षात धनसार काशीपाडा. यस, वडकुंद संघाचा कॉल असेल. हेड्स इज कॉल अँड इट इज 10. थँक्यू सो मच सनी मोरे. आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. एकंदरीत कल्पेश इथे टॉस जिंकलेला आहात. खूप चांगला संघाची बांधणी इथे झालेली आहे. युवा खेळाडू आहेत आणि एक चांगल्या एनर्जीनं रोजच्या